नमस्कार, मी संध्या देसाई. एसबी पंचामी ह्या युट्यूब चॅनलवरील अमूल्य ठेवा या सदरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. 5 डिसेंबरला मार्गशीर्ष महिना चालू होत आहे. महालक्ष्मीचे व्रत गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यापासून का चालू होते आणि काय महत्व आहे, केव्हा हे व्रत केव्हा चालू होते याबाबतची माहिती देणारा व्हिडिओ मी नुकताच अपलोड केला आहे. केवळ महालक्ष्मीच्या व्रताच्या पूजेमध्ये असे नाही तर कोणत्याही पूजेमध्ये आपण कलश स्थापन करतो आणि हा मंगलमय असा कलश त्या पूजेसाठी अतिशय पवित्र मानला जातो. ह्या कलशावरचा नारळ म्हणजे हा नारळ नसून त्या नारळाचे श्रीफळामध्ये केव्हा रूपांतर होते ते बघूया. श्री म्हणजे गणपती आणि गणपतीला नारळ अतिशय प्रिय आहे आणि श्री म्हणजे महालक्ष्मी. गणपती आणि महालक्ष्मी यांचे नारळ हे आवडते फळ आहे, म्हणून नारळाला श्रीफळ असे म्हटले जाते. असे हे श्रीफळ कलशावर ठेवल्यानंतर कलशाला मांगल्यमय आणि पावित्र्य निर्माण करणारे स्वरूप कसे येते, तो मंगलमय कलश कसा होतो ते आपण बघूया. कलश स्थापन करताना सर्वप्रथम आपण शुद्ध धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरतो. या कलशातील पाणी म्हणजे समृद्ध जीवनाच्या गंगेचे प्रतीक म्हणून या तांब्यामध्ये आपण पाणी भरतो. तांदूळ म्हणजे धनधान्य आणि समृद्धीचे अक्षतारूपी तांदूळ म्हणून आपण त्यामध्ये ते वाहतो. तांदूळ, त्यानंतर सुपारी हे प्रतिष्ठा दर्शविते म्हणून कलशामध्ये सुपारी वाहायची असते. त्याचप्रमाणे दुर्वा हे शांततेचे प्रतीक आहे. फुले म्हणजे पुष्प हे समाधान आणि सौख्याचे, आनंदाचे प्रतीक आहे, म्हणून शांततेचे, समाधानाचे आणि सौख्याचे प्रतीक म्हणून दुर्वा आणि फुले त्या पाण्यामध्ये घालायची असतात. सुपारी प्रतिष्ठा दर्शविते आणि चलनी नाणे संपत्ती दर्शविते, म्हणून चलनी नाणे आणि सुपारी या कलशाच्या तांब्यामध्ये घालायची असतात. त्याचप्रमाणे हळदी कुंकू सुद्धा व्हायचे असते. हळदी कुंकूमध्ये हळद हे वंशवृद्धी आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे, त्यामुळे वंशवृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळदी कुंकू वाहायचे असते. अशा प्रकारे गंगामय पाणी, सुपारी, चलनी नाणे, दुर्वा, फुले, हळदी कुंकू घालून हा कलश भरायचा असतो आणि त्यामध्ये आंब्याची 5 पाने किंवा आंब्याचा डहाळ कलशामध्ये का ठेवायची असतात. मंगळाचा कारक आंब्याची पाने आहेत. ज्यावेळी आपण आंब्याच्या पानांकडे बघतो त्यावेळी आपल्या मनामध्ये एक असे नवचैतन्य निर्माण होते. प्रवेशद्वारावर आंब्याची पाने लावली जातात. त्यावेळी प्रवेश करताना प्रवेशद्वारावरची आंब्याचा डहाळा किंवा पाने ज्यावेळी आपल्या नजरेत येतात, मनामध्ये एक पवित्र अशी भावना किंवा पवित्र विचार निर्माण होतात. ही शक्ती या आंब्याच्या पानांमध्ये आहे. पूजेमुळे सकारात्मकता निर्माण होते, परंतु ही सकारात्मकता प्रवाहित करण्याचे काम ही आंब्याची पाने करत असतात. त्याचप्रमाणे वातावरणामध्ये शुद्धीकरण करण्याचे काम ही आंब्याची पाने करत असतात. म्हणून ह्या कलशामध्ये आंब्याची पाने ठेवली जातात आणि त्यानंतर गणपतीचे आणि महालक्ष्मीचे प्रिय असे, आवडते असे श्रीफळ त्याच्यावर ठेवले जाते. नारळाचे महात्म्य याबाबत पौराणिक कथेमध्ये असे सांगितले आहे. भगवान श्री विष्णू ज्यावेळी पृथ्वीवर अवतरले त्यावेळी त्यांनी आपल्यासोबत 3 वस्तू आणल्या. त्यामध्ये त्यांच्यासोबत देवी महालक्ष्मी होती, दुसरी म्हणजे कामधेनू गाय आणि तिसरे म्हणजे नारळ. या तिन्ही गोष्टी मानवाच्या कल्याणासाठी अतिशय महत्वाच्या मानल्या गेल्या. त्यापैकी नारळ हे एक आहे. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक संस्कृतींमध्ये नारळाला महत्व दिले गेले आहे. नारळाला विविध धार्मिक विधींमध्ये, कोणत्याही पूजेमध्ये आवश्यक वस्तू म्हणून मानली गेली आहे आणि अशा प्रकारे ह्या विविध वस्तूंचे गुणधर्म ह्या कलशामध्ये उतरलेले असतात आणि हा कलश म्हणजे हा मंगलमय कलश स्थापन झालेला असतो. त्या पूजास्थानामध्ये हे पावित्र्य निर्माण झालेला असतो.